नमस्ते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन, संत ज्ञानदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण परत एकदा काही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत समोरासमोर. आणि चर्चेचा विषय म्हणजे असा आहे की एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं परिष्करण केलं. त्या परिष्करणाची तिथी ही आत्ता सध्या हा जो महिना चालू आहे त्या महिन्यामध्ये म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठी. आणि या तिथीला जेव्हा म्हणजे शके 1506 या शकामध्ये एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीचं परिष्करण केलं. त्या दिवशी षष्ठी तर होतीच, कृष्ण पक्ष वगैरे, पण त्या दिवशी एक वेगळा योगही होता, त्याला आपण कपिला षष्ठीचा योग म्हणतो. म्हणजे आता हा योगायोग असेल किंवा एकनाथ महाराजांनी बरोबर तो दिवस साधला असेल तो वेगळा मुद्दा आहे, पण कपिला षष्ठीचा दिवस तो होता. आता परिष्करण केलं म्हणजे नेमकं काय केलं, एकनाथ महाराजांचं नेमकं काय योगदान आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करूच आहे. पण या संबंधीच्या ओव्या खुद्द एकनाथ महाराजांनी लिहून ठेवलेले आहेत. त्यामुळे हे निसंशय आहे की एकनाथ महाराजांनी हे केलं. आता एकनाथ महाराजांनी ज्यावेळेला हे अतिशय महत्कृत्य केलं, तोपर्यंत एकनाथ महाराजांनी काय केलेलं होतं किंवा त्यांची ख्याती काय म्हणून होती, तर एक गोष्ट नक्की आहे की शके 1495 एकनाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंदावरची टीका लिहून संपवली. आणि त्यानंतर हे ज्ञानेश्वरीच्या परिष्करणाकडे वळाले. म्हणजे एक लक्षात घ्या की तोपर्यंत एकनाथ महाराज हे वारकऱ्यांचे नेते, एक अतिशय विद्वान पंडित म्हणून प्रतिष्ठित झाले होते. आपण इंग्रजीत ज्याला एस्टॅब्लिश म्हणतो, त्यांची एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये अशी रूढ झालेली होती निश्चितपणे. आणि वारकऱ्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दलचा एक आपलेपणा, एक जिव्हाळा निर्माण झालेला होता. तर ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की एकनाथ महाराजांनी जे काही केलं, म्हणजे भागवताच्या 11व्या स्कंदावरती टीका जी लिहिली ती त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं अपुरं राहिलेलं काम ते पूर्ण केलं असं मी नेहमी सांगत असतो. म्हणजे कोणत्या अर्थानं की ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली आणि जी ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला असं आपण म्हणतो, आणि ती ज्ञानेश्वरी वारकऱ्यांनी स्वीकारली म्हणून तो पाया घातला असं झालं, होऊ शकलं. त्याचं कारण सरळ आहे की वारकऱ्यांचं जे आराध्य दैवत एकनाथ महाराजांच्यापासून मागे जर गेलो तर आपण कित्येक शतकं ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून मागे गेलो तरी काही शतकं ते होतं, तर ते श्रीकृष्णाचं अवतरण आहे. द्वारकेवरून श्रीकृष्ण आला इथे पंढरपूरला आणि मूर्तिरूपाने तिथे तो राहिला पुंडलिकाच्या मुळे. अशा प्रकारची महाराष्ट्रातल्या जनमानसाची श्रद्धा त्या काळामध्ये पूर्णपणे अशी दृढ झालेली होती. म्हणून तुकोबांचा अभंग जर वापरायचा झाला तर गीता जेणे उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. म्हणजे ज्या कृष्णाने गीतेचा उपदेश केला तोच श्रीकृष्ण या ठिकाणी विठाबाईच्या रूपामध्ये, विठाई माऊलीच्या रूपामध्ये विटेवरती उभा आहे पंढरपुरात, अशी ती श्रद्धा आहे. आणि त्यामुळं श्रीकृष्णाचा जो ग्रंथ तो आपोआप वारकऱ्यांना आपला वाटला. म्हणजे भगवद्गीता, पण भगवद्गीता होती संस्कृतमध्ये, तिला ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत साज चढवला म्हणून वारकऱ्यांनी तो ग्रंथ आपला प्रमाण ग्रंथ, धर्मग्रंथ वगैरे वगैरे म्हणून स्वीकृत केला. हे मी वारंवार सांगितलेले आहे. पण श्रीकृष्णाने आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवद्गीतेचा उपदेश केला, त्याप्रमाणे त्यानं आपल्या त्याच आयुष्यामध्ये, त्याच अवतारामध्ये आपला चुलत भाऊ उद्धव याला सुद्धा उपदेश केला. आणि जसं महाभारतामध्ये गीतेचा समावेश केला गेला आपोआप, म्हणजे त्या कथेच्या ओघामध्ये, अर्थात कथानकाच्या ओघामध्ये, त्याचप्रमाणे या उद्धवाला केलेल्या उपदेशाचा समावेश पुढे भागवत पुराणामध्ये केला गेला. भागवत पुराणाचा 11वा स्कंद म्हणजे हा उपदेश आहे उद्धवाला केलेला श्रीकृष्णाला. तर त्यातल्या एका उपदेशाच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं, अर्थ सांगितला, म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ सांगितला ज्ञानेश्वरी लिहून. पण दुसऱ्या एका म्हणजे उरलेल्या उपदेशाचं
भाष्य, त्याचा अर्थ कोणी सांगितला नव्हता. ते काम म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचं उरलेलं काम, शिल्लक राहिलेलं काम, पूर्ण काम ते एकनाथ महाराजांनी केलं आणि ते भागवतावरती भाष्य लिहिलं. 1495 या शकामध्ये त्यांनी वाराणसीमध्ये तो ग्रंथ त्याची सांगता केली, संपवला लिहून. आणि आता नंतर महत्त्वाचं कार्य झालं आपल्या हातून. दरम्यानच्या काळात नंतर त्यांनी भावार्थ रामायण मन वगैरे लिहायला घेतलं होतं. स्फुटरचना त्यांच्या चालू होत्या, भारुडं वगैरे ते लिहायचे, आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. परंतु महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ह्या ज्ञानेश्वरीच्या परिष्करणाचा हाती घेतला, हे मला तुम्हाला सांगायचं होतं. आणि तो दिवस, आणि म्हणून त्यांनी असं लिहिलेलं आहे आपल्या ज्या ज्ञानेश्वरीच्या प्रतीवर त्यांनी हे परिष्करण केलं, त्या प्रतीच्या शेवटी, परिष्कृत प्रतीच्या शेवटी ते असं म्हणतात, श्री शके 1576 तारण नाम संवत्सरी एका जनार्दने अत्यादरी गीता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. की त्यांनी काय केलं, तारण संवत्सर होतं तेव्हा, आणि अतिशय आदरानं ज्ञानेश्वरीची प्रत जी आहे ती शुद्ध केली, म्हणजे परिष्करण केलं. म्हणजे काय केलं नेमकं, म्हणजे मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये काही अपपाठ शिरले होते. हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. पण मला कल्पना आहे की ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी 6 वर्षामध्ये समाधी घेतली, आणि दरम्यानच्या काळामध्ये त्याच वेळेला उत्तरेतनं अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण आलं, आणि अगदी अक्षरशः काही वर्षांमध्ये 15-10 वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि अर्थात दक्षिण हिंदुस्थानसुद्धा पादाक्रांत केला सुलतानानं, आणि तिथे इस्लामची राजवट सुरू झाली. हे आपण जाणतो. तर त्या काळात जी काही उत्थापालट झाली, सामाजिक राजकीय, ती झाली, आणि ती पुष्कळ झाली. तिचं भाकीत चक्रधरांनी केलं होतं. त्या तपशिलात मी आत्ता जात नाही, इथं हे सांगितलेलं आहे. पण महत्त्वाचा मुद्दा असा आला की अशा परिस्थितीमध्ये सुद्धा वारकऱ्यांनी पंढरीची वारी, ज्ञानेश्वरी या गोष्टी जिवंत ठेवल्या. आणि मी नेहमी सांगत असतो की वारकरी संप्रदाय हा एक प्रकारची नेटवर्क सोसायटी आहे. म्हणजे विशिष्ट दिवशी पंढरीला जायचं सगळ्यांनी, आणि समूहानं जायचं गावोगाव महाराष्ट्रातल्या. त्यामुळं हे मोठं कम्युनिकेशन होतं, आणि तिथं एकत्र येऊन तिथं एकमेकांशी संवाद करून परत जेव्हा ते आपापल्या गावी जायचे, तेव्हा एक वेगळी उर्मी, वेगळी ऊर्जा, वेगळा विचार केव्हा तरी मधल्या काळात निर्माण झालेला वर्षभरामध्ये ते घेऊन ते जायचे. आणि मग त्याच्या आधारे कीर्तनं, त्याच्या आधारे काय असतील त्या गोष्टी, ज्ञानेश्वरीवरती काही निरूपण असतील, हे सतत चालू राहिलं. म्हणजे काही लोकांचा जो समज होता ना की त्या उलथापालथीचा एक भाग म्हणून हे सगळं मागे पडलं वगैरे, ज्ञानेश्वरी मागे पडली, असं नाही झालं. उलट मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वरीच्या खूप प्रती लोकांनी लिहिल्या, तयार केल्या. त्यामुळंच अपपाठ शिरले ना. जर त्यांनी तसं काही केलंच नसतं, अनेक प्रती जर निर्माण केल्या नसत्या, लिहून काढल्या नसत्या, नकला केल्या नसत्या, तर त्याच्यामध्ये चुकीचे अशुद्ध पाठ शिरण्याचा प्रश्नच बोलला नसता. ज्या अर्थी त्यांनी हे केलं, पाठ शिरले, म्हणजे मुद्दाम काही कुणी करत नाही, काही लोक करते असतात, पण कदाचित त्याच्यामागे सुद्धा त्यांची भावना दुष्ट नसते, ते आपले सद्भावनेतून म्हणजे गुड फेथमध्ये करून जातात, पण अपपाठ शिरले, ही गोष्ट खरी आहे. आणि एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य काय आहे, एकनाथ महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की ते अपपाठ थांबवावेत म्हणून त्यांनी एक परिष्कृत अशा प्रकारची प्रत दिली की आता इथून पुढे हीच प्रत आपण प्रमाण मानूयात. आणि अर्थात त्यांचा तो अधिकार होता आणि तो वारकऱ्यांनी मान्य केला, असा तो मुद्दा आहे. हे जे मी सांगत होतो तुम्हाला की त्या काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं तत्त्वज्ञान, ज्ञानेश्वरी या गोष्टी महाराष्ट्रामध्ये त्याची चर्चा सुरू होती. म्हणजे अगदी जेव्हा ज्ञानेश्वर महाराज भागवत वगैरे लिहित होते किंवा ज्ञानेश्वरीच्या परिष्करणाचं काम त्यांनी सुरू केलं होतं, त्या काळामध्ये एक शिशुकृष्ण नावाचा विद्वान होऊन गेला. आणि त्याने काय केलं, त्यानं त्या विद्वानाने चांगदेव पासष्टीवरती संस्कृत टीका केली. म्हणजे त्या 65 ओळ्यांचं भाषांतर संस्कृतमध्ये केलं आणि मराठीत पण केलं आणखी वेगळ्या पद्धतीने. तर याचा अर्थ काय की तो जो डिस्कोर्स होता वारकऱ्यांच्या मधला तो चालू होता. म्हणजे कदाचित इस्लामच्या आक्रमणामुळे आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक आग्रहामुळे
मंदिरं तोडली जात असतील, मूर्ती फोडल्या जात असतील, परंतु ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तशा अभौतिक आहेत, टँजिबिलिटीजला म्हणतो आपण. तसा जर विचार केला तर बघा कसं आहे की मूर्ती फोडता येईल, परंतु ग्रंथ आणि ग्रंथाच्या अनुषंगाने होणारी चर्चा आणि बऱ्याचशा प्रमाणात मौखिक गोष्टी काही त्या वेळेला असायच्या, तर त्या बंद नव्हत्या होत. आणि त्याला म्हणून म्हटलं की ती वारकऱ्यांची एक नेटवर्क सोसायटी त्या काळामध्ये होती आणि म्हणून ह्या गोष्टी चालू राहिल्या आणि त्यामुळं आपोपाठ शिरले आणि ते बाजूला करून तिथे शुद्ध पाठांची प्रस्थापना ही ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर जे काही घडलं ते दुरुस्त करण्याचं काम हे एकनाथ महाराजांनी केलं आणि ते त्या ओव्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आता या संदर्भात आणखीनही एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटतो. तो उल्लेख म्हणजे असा आहे की एक कथा प्रचलित आहे आणि ती खुद्द एकनाथ महाराजांनी स्वतः सांगितलेली आहे आपल्या अभंगामध्ये. काय ती कथा आहे की ज्ञानेश्वर महाराज स्वप्नामध्ये आले एकनाथ महाराजांच्या आणि त्यांनी सांगितलं की त्या अजान वृक्षाच्या शेजारी खाली त्यांनी समाधी घेतली होती. तर अजान वृक्षाच्या मुळ्यांचा विस्तार झाला आणि त्यातली एक मुळी ज्ञानेश्वर महाराजांच्या अशी कंठाला लागली. म्हणून त्यांनी असा स्वप्नामध्ये दृष्टांत दिला एकनाथ महाराजांना की अशी मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, तर ते तू येऊन बाजूला कर. त्याप्रमाणे एकनाथ महाराज तिथे गेले आणि त्यांनी त्याप्रमाणे शोध घेतला आणि तिथे जाऊन ती मुळी बाजूला केली. अशा प्रकारचा उल्लेख खुद्द एकनाथ महाराजांनी त्यांच्या अभंगात केलेला आहे. तो अभंग मी आपणा पुढे ठेवतो की श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळ बोलत असे. वर्णन केलेलं आहे त्यांच्या मूर्तीचं. तेजपुंज दिव्य अतिशय सुंदर अशा प्रकारे. अजान वृक्षाची मुळी कंठास लागली, येऊनी आळंदी स्थळी काढ वेगी. अशा प्रकारे मुळी लागलेली आहे, तू तिथे ये आणि मुळी ती काढ. ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तो नदी माझारी देखील द्वार. नंदी माझारी असा एक पाठ आहे, तो नंदी उचलला आणि तिथून त्या समाधीत जायचा एक मार्ग होता. एका जनार्दनी पूर्व पुण्य फळले, श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर, हे सांगितलेलं आहे. आता हे केव्हा घडलं असेल म्हणजे त्याचं नेमकं वर्ष, साल, शक याचा काही उल्लेख इथे सापडत नाही, परंतु किमान एक गोष्ट आपल्याला दिसते की त्याच्यानंतर लगेच जो अभंग आहे ना तो असा आहे की त्याच दरम्यान केव्हा तरी एकादशी आली ह्या सगळ्या प्रक्रियेच्या दरम्यान आणि एकादशीचं पारणं फेडायचं होतं, पारणं सोडायचं होतं, उपवास सोडायचा होता. तर एकनाथ महाराज म्हणतायत की झाले ज्ञानदेव वाणी, आले सामग्री घेऊनी, पर्वकाळ द्वादशी दिली सामग्री आम्हासी, ज्ञानदेवाच्या चरणी शरण एका जनार्दनी. म्हणजे मला शक्यता अशी वाटते की तो दिवस कुठल्या तरी एकादशीचा असणार, कदाचित कार्तिक महिन्यात असू शकेल, माहीत नाही, पण त्याचा उल्लेख मिळत नाही. परंतु ते कृत्य जे आहे ती मुळी बाजूला करण्याचं ते एकादशी दिवशी घडलं आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी होती तेव्हा उपवास सोडण्यासाठी खुद्द ज्ञानदेवांनी त्यांच्यासाठी सामग्री शिधा ज्याला वगैरे म्हणतो आपण तो पुरवला. अशा प्रकारे खुद्द एकनाथ महाराजांनी हे याची नोंद केलेली आहे. हे मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे अशा काही काही गोष्टी विखुरलेल्या असतात, त्या आपल्याला एकत्र करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर मग साहजिकपणे एकनाथ महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांचं खूप आकर्षण होतं, खूप भक्तिभाव होता. ज्ञानदेवांना त्यांनी आपल्या गुरुस्थानीच मानलेलं होतं. ही आपण जाणतो. गुरुसेवेला की जाणं शरण एक जनार्दन असं खुद्द हे म्हणतायत एकनाथ महाराज म्हणतायत. त्यामुळं सांगायचा माझा मुद्दा असा आहे की ही जी लोकमानसामध्ये एक उक्ती आहे की ज्ञानाचा एका, त्याचं कारण मुळात ज्ञानेश्वर महाराजांची ही जी परंपरा आहे म्हणजे भाष्य लिहिण्याची परंपरा आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ त्यांनी शुद्ध केला आणि आणखी परत मी सांगितल्याप्रमाणे ती गळ्याला लागलेली मुळी त्यांनी बाजूला केली. त्यामुळे निश्चितपणे तो अतिशय दृढ असा प्रकारचा भक्तिभाव आपल्याला दिसतो एकनाथांच्या ठाई. त्यामुळं कितीतरी अभंग आहेत त्यांची ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करणारे, ज्ञानेश्वरीचा महिमा सांगणारे. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, एका थोडक्यात त्यांनी सांगितलं की काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. संतांचा महिमा वर्णावा किती, अलक्ष लक्ष मूर्ती ज्ञानोबा तो, अर्जुना संकट पडता जडभारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्र, तोची अवतार धरी अलंकापुरी, ज्ञानाबाई सुंदरी ताराबाई. तर
खुद्द त्याच परमात्म्यानं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे खुद्द श्रीकृष्णच आहेत, परमात्म्याचेच अवतार आहेत असं ते सांगतायत. गीता शोधून या अर्थ तो काढिला, ग्रंथ तो निर्मिला ज्ञानेश्वरी. जगाचा उद्धार ज्ञानाबाई नामे, साधन हे अनेक नेमे न करी काही. एका जनार्दनी ज्ञानाबाई नाम, पावेन निजधाम संतांचे ते. म्हणजे अशा ठाई ठाई खूप खूप गोष्टी आहेत. समाधी घेतली आळंदी, भोवती शोभे सिद्ध मानली. सन्मुख पुढे आजाद वृक्ष, देव इति तेथे साक्ष. कीर्तन गजरी, नामघोष चराचरी. ऐसा सोहळा आनंद, एका जनार्दनी नाही भेद. म्हणजे आळंदीचं वर्णन आहे, ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन आहे, ज्ञानेश्वरी संबंधीचा महिमा सांगितलेला आहे. आणि कितीतरी म्हणजे आता श्लोकाच्या पद्धतीने त्यांचं एक मोठं हे आहे पहा, की ज्याच्यामधला एक तुकडा म्हणूयात आपण, एक अंश. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भजनं चालतात की नाही, त्या भजनाची सुरुवात मला कल्पना आहे, अनेकांना ते ऐकलं असेल, पण त्याचं नेमकं मूळ माहीत नसतं. मी सांगितल्यावर तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं ते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वराशी. ही जी प्रसिद्ध ओळ आहे, की जी बहुतेक भजनकरी म्हणतात, संगीत भजनवाले असतील, वारकरी असतील पुष्कळ वेळेला, ती एकनाथ महाराजांनी लिहिलेल्या एका ज्ञानेश्वर स्तुतीच्या मोठ्या अशा अभंगामधून घेतली गेलेली आहे. म्हणजे एवढं आपल्याला दिसतं की एकनाथ महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचं अत्यंत जवळचं नातं आपल्याला दिसतं. आणि असं ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगतो की कशी वारकरी संप्रदायाने स्वीकारले, अनेकांनी, सगळ्या संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वरीबद्दलची आपली पूज्यताबुद्धी व्यक्त केली आहे. तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई यांनी तर भगवद्गीतेची आरती लिहिली आणि शिवाय ज्ञानेश्वरीची आरती लिहिली. मला असं वाटतं की मराठीमध्ये लिहिलेली भगवद्गीतेची ती पहिली आरती आहे आणि ज्ञानेश्वरीची पहिली आरती आहे. आणि नंतर कुणी लिहिल्याचं माझ्या ऐकिवात नाही. पण असो, मला सांगायचा मुद्दा असा की ज्ञानेश्वरी हा अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचा आधारभूत, पायाभूत असा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये अपपाठ शिरले आणि ते दूर करण्याचं काम एकनाथ महाराजांनी केलं. आणि तिथे मग आपण त्या ओव्यांकडे परत जाऊयात. एकनाथ महाराज म्हणतात की ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परी पाठांतरी शुद्ध अबद्ध. तो शोधून या एवं विध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. सरळ आहे. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, दयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका, अतिभाविका ग्रंथार्थिया. आणि मग पुढे नेमकं सांगितले, तारानाम संवत्सर वगैरे ते आधी सांगितलं, शक सांगितला 1506. आणि आता ते काय सांगतायत, आता तिथी सांगतायत. बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी. प्रतिष्ठाने गोदातटी, लेखन कामाठी संपूर्ण झाली. स्वच्छपणे सांगितलेलं आहे. म्हणजे त्याबाबत कुठल्याही प्रकारची शंका कोणाला उद्भवू नये. की भाद्रपद महिना होता, कृष्ण पक्ष होता, कपिला षष्ठीचा योग होता. आणि हे सगळं कुठे केलं, हे पैठण क्षेत्रामध्ये गोदावरीच्या तीरावरती हे सगळं काम, हे मोठं प्रोजेक्ट म्हणून आजच्या भाषेत सांगायचं म्हणजे ते कोणतं, भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या परिष्करणाचं ते त्या दिवशी यथासांग अशा प्रकारे त्याची सांगता झाली. आता हा जो कपिला षष्ठी नावाचा प्रकार आहे, म्हणजे दोन गोष्टी सांगतो मी तुम्हाला. पहिली गोष्ट अशी आहे की कपिला षष्ठी ते कपिल आहे खरं तर म्हणजे मुळात. आणि कपिल हे फार पूर्वीच्या काळातले एक ऋषी होऊन गेले, वेद काळातले म्हटलं तरी चालू शकतं, की ज्यांना सांख्य दर्शनाचे प्रवर्तक मानलं जातं. सिद्धानाम कपिलो मुनिही असं खुद्द श्रीकृष्ण परमात्म्यानं आपल्या विभूती सांगताना 10व्या अध्यायात भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या कपिल मुनींचा आणि या षष्ठीचा काहीतरी संबंध असणार, म्हणजे त्यांचा जन्म वगैरे त्या दिवशी बहुतेक झालेला असणार. तशी त्यांची कुणी जयंती वगैरे साजरी करत नाही, परंतु त्याला नाव पडलं ते कदाचित या कारणामुळे असेल. तो काय नेमका योग होता, तुम्ही जर आढावा घेतला या ज्योतिर्विद लोकांच्याकडे जाऊन, तर तुमच्या असं लक्षात येईल की भाद्रपद महिना असतो, त्याच्यामध्ये कृष्ण पक्ष असतो, षष्ठी तिथी असते. पण प्रत्येक भाद्रपद महिन्यामध्ये कपिला षष्ठीचा योग येत नाही. कपिला षष्ठीचा योग एखाद्याच म्हणजे साधारणपणे 60 वर्षातून एकदा येतो. तो तारण नाम संवत्सरामध्ये तेव्हा आलेला होता.
त्याचं काय वैशिष्ट्य असतं? त्याचं वैशिष्ट्य असं असतं की सूर्य हस्त नक्षत्रामध्ये असतो आणि चंद्र रोहिणीमध्ये असतो. एवढं झाल्यानंतर तो योग सिद्ध होतो आणि तो दुर्मिळ आहे. त्यावेळेला एखादं कृत्य करावं, धार्मिक कृत्य वगैरे असा एक संकेत आहे आणि असं काहीतरी चांगलं लाभतं त्या दिवशी, त्या तिथीला. म्हणून कपिलाषष्ठीचा योग असं पुढे मराठीमध्ये ती एक फ्रेज झाली. म्हणजे हा आपल्याला एखादी काहीतरी चांगली गोष्ट प्राप्त झाली किंवा आपल्याकडे कुणीतरी चांगला माणूस आला भेटायला वगैरे, तर आपण म्हणतो की अरे हा कपिलाषष्ठीचा योग आहे. तर योगायोगानं तेव्हा कपिलाषष्ठीचा योग होता. तर हा झाला, ही झाली एक बाजू, लक्षात घ्या. आता दुसरी जर बाजू आपण पाहिली ना, व्यापक बाजू, ती अशी आहे की भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यामधला कृष्ण पक्ष हे फार इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग म्हणजे कसं की त्यांनी समारोप केला असेल षष्टीला, म्हणजे कपिलाषष्ठी होती त्या दिवशी, पण ते काम अगोदरच्या काळात चालू होतं ना. म्हणजे पंचमीला चालू होतं, चतुर्थीला होतं, द्वितीयेला होतं, म्हणजे कृष्ण पक्षात हे महत्त्वाचं काम सुरू होतं. एक लक्षात घ्या की ज्या भगवद्गीतेवरती ज्ञानेश्वरी नावाचं भाष्य आहे आणि जी ज्ञानेश्वरी यांनी परिष्कृत केली, त्या मूळ भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे भगवंतांनी? त्याच्यात त्यांनी 8व्या अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती जर शुक्ल पक्षामध्ये म्हणजे शुद्ध पक्षामध्ये आणि उत्तरायणामध्ये शिवाय तिचं देहावसान झालं तर तिला गती मिळते. त्याचा व्यत्यास केला तर कृष्ण पक्षात वगैरे मिळणार नाही गती, आणि विशेषतः दक्षिणायनामध्ये असा त्याचा अर्थ होतो. आणि बरेचसे लोक हे चौकटीच्या नियम पाळणारे वाटताना ते योग्य वाटतं. म्हणजे आणि लांब कशाला, एवढे मोठे महाभागवत ज्यांना म्हटलं जातं, इवन भागवत संप्रदायामध्ये सुद्धा ते भीष्माचार्य सुद्धा त्यांना बाण लागल्यानंतर आपला त्यांना इच्छा मरणाचा वर होता. म्हणजे ते हवेत इतके जगू शकत होते, तर त्यांनी तो मृत्यू तेव्हा ढकलला पुढे भारतीय युद्धामध्ये. का तर त्यावेळेला दक्षिणायन सुरू होतं आणि त्यांना असं वाटलं पारंपरिक याच्याप्रमाणे, कारण ते भगवद्गीतेत पण उल्लेख आहे त्याचा, की उत्तरायणामध्ये मृत्यू आला तर आपली सद्गती ठरलेली आहे. हे सगळं जे आहे ते वारकरी संप्रदायाने बाजूला ठेवलं, धर्मशास्त्राचे नियम वगैरे वगैरे. महत्त्वाच्या संतांच्या सगळ्या समाजाच्या आहेत ना, लक्षात घ्या. तुकाराम महाराजांचं वैकुंठ रमण आहे हे कृष्ण पक्षामध्ये आहे. म्हणजे ज्ञानदेव हे जी भावंडे आहेत, खुद्द ज्ञानेश्वर महाराज, कसं आहे सांगा, कार्तिक वद्य त्रयोदशी कृष्ण पक्ष आहे. नंतर तुकाराम महाराज फाल्गुन वद्य द्वितीया, खुद्द एकनाथ महाराज फाल्गुन वद्य षष्ठी. म्हणजे वैष्णवाला हे असले नियम बंधनकारक नाहीत. त्याच्यासाठी तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. जेव्हा केव्हा जे काही घडायचं असेल ते घडतं, त्याचा काही संबंध नाही तुमच्या गतीशी, सद्गतीशी वगैरे वगैरे. हा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळं कपिलाषष्ठी आली हा एक योगायोग, पण ती कपिलाषष्ठी समोर ठेवून काही एकनाथ महाराजांनी ते केला अशाचा मुद्दा नाही. त्याचं काम सुरूच होतं. ते असं नाही म्हणाले की हा कृष्ण पक्ष आहे, मग आता आपण काय करू, थोडं थांबू आणि आता मग अश्विन शुद्ध पक्ष जेव्हा येईल भाद्रपद संपल्यानंतर तेव्हा आपण करू, असं नाही म्हणाले. ते कृष्ण पक्ष चालतो, योगायोग आली कपिलाषष्ठी तर आली. तर अशा प्रकारे या दिवशी एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या परिष्करणाचं फार महत्त्वाचा प्रकल्प, प्रोजेक्ट हे सिद्ध केलं. आणि त्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी जर वापरायची झाली पारायणासाठी, प्रवचनासाठी, पाठांतरासाठी, तर ही एकनाथी पद्धत वापरली जाते. म्हणून मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी ज्या दिवशी केलं तो आजचा हा दिवस आहे. त्यामुळं आज आपण एकनाथ महाराजांचं आपल्या सगळ्यांच्यावरती असणारं ऋण मान्य करूयात आणि त्याबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करूयात. धन्यवाद.